नमस्कार मित्रांनो, स्पर्धा पंच यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आहात मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय इम्पोर्टंट क्वेश्चनची सीरीज आपण आपल्यासाठी घेऊन येतो. तर मित्रांनो, हे 100 क्वेश्चन आहेत. कदाचित आपण एका लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. जर नाही झालं तर 50-50 क्वेश्चनची सीरीज बनवू. क्वेश्चन्स तुम्ही पाहून घ्या. अतिशय इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत आणि मित्रांनो, क्वेश्चन वाचण्यासाठी मला एक 2-3 सेकंद तर लागतात. तर मित्रांनो, त्या सेकंदात तुमचा आन्सर जर तुम्हाला माहीत असेल, तर मित्रांनो कमेंट करा. मी तुम्हाला राइट आन्सर सांगत जाईल. तुमचे किती बरोबर आले ते आपल्याला समजत जाईल. तर मित्रांनो चला सुरुवात करूया. क्वेश्चन क्रमांक 1 पहा. 1857च्या उठावात भारत सम्राट म्हणून कोणाला घोषित करण्यात आले होते? तर मित्रांनो ह्याचा आन्सर आहे मित्रांनो बहादूर शाह जफर दुसरा याला 1857च्या उठावात भारत सम्राट म्हणून घोषित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 2 पहा. 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर मित्रांनो ह्याचं राईट आन्सर आहे फाजल अली याची राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून 1953 मध्ये नियुक्ती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 3 पहा. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्यानुसार देण्यात आले? तर मित्रांनो आपल्याला माहित आहे कायदा नंबर 1909 या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. प्रश्न क्रमांक 4 पहा. क्रांतिसिंह नाना पाटील व जी.डी. बापू लाड यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले? तर मित्रांनो क्रांतिसिंह नाना व जी.डी. बापू लाड यांनी तुफान सेना उभारली होती. तर मित्रांनो राष्ट्रीय चळवळीत त्याचं बरचसं योगदान होतं. तर ऑप्शन क्रमांक 1 तुफान सेना. प्रश्न क्रमांक 5 पहा. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते? तर मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव हे आपल्याला माहित आहे नायगाव होते. प्रश्न क्रमांक 6 पहा. स्वतंत्र भारत होत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो जे.बी. कृपलानी हे स्वतंत्र भारत होत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 7 पहा. खालीलपैकी कोणी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले नाही? तर मित्रांनो लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपद भूषवलं नाही. बाकी तिघांनी भूषवलं आहे मित्रांनो. तुम्ही याचे इयर सुद्धा पाहून घ्या कोणत्या वर्षी पाहिलं भूषवलं. तर मित्रांनो ते इम्पॉर्टंट आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली होती? तर मित्रांनो चलो दिल्ली हे घोषणा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती. प्रश्न क्रमांक 9 पहा. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो आपल्याला माहित आहे हे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. प्रश्न क्रमांक 10 पहा. हडप्पा संस्कृती ही टिंबटिंब संस्कृती आहे. तर मित्रांनो हडप्पा संस्कृती ही एक नागरी संस्कृती आहे. प्रश्न क्रमांक 11. संपूर्ण भारताचा सर्वात पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर मित्रांनो स्वतंत्र भारताचा आणि संपूर्ण भारताचा हा एक वेगवेगळा क्वेश्चन आहे. तर तुम्ही नीट पाहून घ्यायचा आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बेंटिन हा संपूर्ण भारताचा सर्वात पहिला गव्हर्नर आहे. प्रश्न क्रमांक 12 प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तरखडक यांनी केली. प्रश्न क्रमांक 13 पहा. सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला कारण? मित्रांनो सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घालण्याचे अनेक कारणे होते. तर मित्रांनो या ऑप्शनपैकी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यात एकही भारतीय व्यक्ती नव्हता हे राईट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. विश्वास पाटील यांची महानायक ही साहित्यकृती खालीलपैकी कोणाच्या जीवनचरित्रावर आधारित आहे? तर मित्रांनो विश्वास पाटील यांची महानायक ही जी साहित्यकृती आहे ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरती आधारित आहे. प्रश्न क्रमांक 15 मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 16 पहा. शनी शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो शनी शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र अहमदनगर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 17 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर मित्रांनो लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 18 एक अंशामध्ये पृथ्वी फिरण्यासाठी किती मिनिटाचा वेळ लागतो? तर मित्रांनो एक अंशामध्ये पृथ्वी फिरण्यासाठी 4 मिनिट इतका वेळ लागतो. प्रश्न क्रमांक 19 पृथ्वी सूर्यापासून
जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्थेला काय म्हणतात? तर मित्रांनो, अपसूर्य असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20 पहा. वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार टिंब-टिंब आहे. तर मित्रांनो, वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार दक्षिणेकडे आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा. महाराष्ट्रामध्ये 12 महिने वाहणारी नदी कोणती आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 12 महिने वाहणारी नदी यापैकी कोणतीही नाही आहे. तर कोणतीही नाही हे आपलं राईट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 22. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर मित्रांनो, श्रीनगर हे शहर झेलम या नदीकाठी वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? तर मित्रांनो, बुध आणि शुक्र हे दोन जे ग्रह आहेत, त्या दोन्ही ग्रहांना उपग्रह नाहीत. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रात मोनोरेल ही मुंबई या शहरात चालू आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कुठले अभयारण्य ओळखले जाते? तर मित्रांनो, महाराष्ट्रात जे जितके अभयारण्य आहेत, त्या अभयारण्यापैकी कोणत्या शहराला भरतपूर या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो, नांदूर, मधमेश्वर हे जे आहे, त्यालाच आपण भरतपूर या नावाने सुद्धा ओळखतो. प्रश्न क्रमांक 26. गाविलगड गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, गाविलगड हा किल्ला अमरावती या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, कमेंट करत चला आन्सर. भरपूर फायदा होईल तुम्हाला. तुम्ही स्वतःला किती येतं ते यातून सुद्धा समजू शकेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27. आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर मित्रांनो, आग्रा हे शहर यमुना या नदीकाठी वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 28. औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव कोणते? तर मित्रांनो, औरंगाबाद या शहराचे प्राचीन नाव आपल्याला माहित आहे. खडकी हे नाव होतं मित्रांनो. आता मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर हे नाव सध्याचं आहे. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी एक जोडी बरोबर आहे ते ओळखा. तर मित्रांनो, चिक्कू घोलवड ही जोडी बरोबर आहे. तर घोलवडचे चिक्कू भरपूर फेमस आहेत. प्रश्न क्रमांक 30 पहा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाही? तर मित्रांनो, जळगाव, अकोला, चंद्रपूर या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत व अमरावती या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाहीत. तर मित्रांनो, भरपूर क्वेश्चन सेट आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय चांगले क्वेश्चन आहेत, इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत. सोडवण्याचा प्रयत्न करा. कमी सुटले तरी नाराज होऊ नका. असेच क्वेश्चन आपण करणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. क्वेश्चन क्रमांक 31 पहा. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर मित्रांनो, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 साली झाले. प्रश्न क्रमांक 32. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर मित्रांनो, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं महात्मा गांधी यांनी म्हटले. बरेचसे विद्यार्थी मित्रांनो ह्या क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज होतात. तर हे जे उच्चार आहेत, हे महात्मा गांधीचे जे आहेत ते लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपण फक्त क्वेश्चन घेतो आणि ऑप्शन आन्सरमध्ये सांगतो. डिस्क्रिप्शनमध्ये आपण बोलत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, त्याचा अर्थ असा की व्हिडिओ लाँग होतो आणि बरेचसे विद्यार्थी फक्त क्वेश्चन आणि आन्सरसाठी उत्सुक असतात. बरेचशा विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे आपल्याला. त्यामुळे आपण फक्त क्वेश्चन आणि आन्सर घेऊन व्हिडिओ थोडका बनवतो. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33 पहा. भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर मित्रांनो, भारतीय नागरिकत्व कायदा हा 1955 साली बनवण्यात आला. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर मित्रांनो, मालमत्तेचा जो हक्क आहे तो भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात समाविष्ट नाही. प्रश्न क्रमांक 35. कोणता कलमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा आत्मा असे म्हटले होते? तर मित्रांनो, ते कलम कोणते? ज्याला बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा आत्मा असं म्हटलं होतं. तर मित्रांनो, ते कलम 32 आहे. हे कलम 32 मित्रांनो कोणतं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. अतिशय इम्पोर्टंट आहे मित्रांनो आपलं. प्रश्न क्रमांक 36. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे टिंब-टिंब होय. तर मित्रांनो, याचा आन्सर आहे संसद. मित्रांनो, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद होय. प्रश्न क्रमांक 37 पहा. राज्यसभेत घटक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे एकूण किती सदस्य निवडले जातात? तर मित्रांनो, टोटल 238 सदस्य निवडले जातात. ज्यामध्ये राज्यसभेत घटक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे सदस्य निवडले जातात. 238.
प्रश्न क्रमांक 38 जेव्हा टिंबटिंब अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्री परिषद बरखास्त होते. तर मित्रांनो याचं आन्सर आहे, अतिशय रिपीटेडली विचारला जाणारा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो ह्याचा आन्सर आहे, जेव्हा लोकसभेत अविश्वासाचा ठराव संमत होतो तेव्हा मंत्री परिषद बरखास्त होते. तर मित्रांनो 66 आणि 33 हे गुणोत्तर आहे, त्याचं तुम्ही पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 39 पहा, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर मित्रांनो भारतात केंद्रीय कॅबिनेटची जी बैठक असते त्याचे अध्यक्षपद हे पंतप्रधान भूषवतात. प्रश्न क्रमांक 40 ऑपरेशन पोलो हे कोणत्या संस्थान भारतीय घटक राज्यात विलीन करण्यासाठी चालवलं होतं? तर मित्रांनो ऑपरेशन पोलो हे मित्रांनो आपल्याला माहित आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी चालवलेलं होतं, जे हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलं होतं. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? तर मित्रांनो जे राज्यपाल या व्यक्तीला जर दूर करताना महाभियोग ही पद्धत वापरली जात नाही. तर मित्रांनो राज्यपाल या पदासाठी महाभियोग जी पद्धत आहे ती चालत नाही. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रात अनुसूचित जाती व जमातीसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? तर मित्रांनो महाराष्ट्रात टोटल 54 विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. ते अनुसूचित जाती व जमातीसाठी आहेत. प्रश्न क्रमांक 43 टिंबटिंब या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे. तर मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44 भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? तर मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्याची जी महिला मुख्यमंत्री होती ती भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री होती. प्रश्न क्रमांक 45 विधानसभाचे विसर्जन करण्याचा सल्ला राज्यपालांना कोण देतो? तर मित्रांनो मुख्यमंत्री हे विधानसभेचे विसर्जन करण्याचा सल्ला राज्यपालांना देतो. प्रश्न क्रमांक 46 बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय होती? तर मित्रांनो ही व्यवस्था 3 स्तरीय होती. तुम्ही इन डिटेल वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना 1 मे 1962 या दिवशी झाली. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढवले? तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण 2011 साली वाढवले. 33% करण्यात आलं मित्रांनो शरद पवार यांच्या राज्यात. प्रश्न क्रमांक 49 ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असलं पाहिजे? तर मित्रांनो ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय 18 इतकं असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 50 ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करून देते? तर मित्रांनो ग्रामपंचायतीला कर्ज जिल्हा परिषद मंजूर करून देते. प्रश्न क्रमांक 51 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवते? तर मित्रांनो ग्रामसभेचे अध्यक्षस्थान आपल्याला माहित आहे सरपंच भूषवतात. प्रश्न क्रमांक 52 पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर मित्रांनो पंचायत समितीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद मंजूर करते. जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती? जिल्हा परिषद मध्ये मित्रांनो स्थायी समिती ही सर्वात महत्वाची समिती आहे. प्रश्न क्रमांक 54 गावचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? तर मित्रांनो उपविभागीय अधिकारी गावचा यांच्याकडून पोलीस पाटील यांची नियुक्ती केली जाते. प्रश्न क्रमांक 55 राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नियुक्ती करतात? तर मित्रांनो राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर आयुक्तांची नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 56 पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाहीये? तर मित्रांनो नवी मुंबई येथे उच्च न्यायालयाचे मित्रांनो खंडपीठ नाही, बाकी तिन्ही शहरामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. प्रश्न क्रमांक 57 खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही? तर मित्रांनो स्थानिक स्वशासन निवडणूक या निवडणुकांचे जे मित्रांनो संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही. प्रश्न क्रमांक 58 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर मित्रांनो राष्ट्रपती हे जे आहेत मित्रांनो उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करतात. प्रश्न क्रमांक 59 मित्रांनो महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? तर मित्रांनो महाराष्ट्रात बुलढाणा या ठिकाणी महानगरपालिका नाही, बाकी भिवंडी, नागपूर, पुणे या ठिकाणी महानगरपालिका आहे.
प्रश्न क्रमांक 60, जिल्हा परिषदेमध्ये किती सभासद असू शकतात? तर मित्रांनो 50 ते 75 इतके सभासद जिल्हा परिषदेमध्ये असू शकतात. तर मित्रांनो 30 ते 60 क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. या पुढील क्वेश्चन मित्रांनो आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही जर पहिले 1 to 30 जर क्वेश्चन पाहिले नसतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देईल. तुम्ही पाहून घ्या. अतिशय इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत. पुढचे नेक्स्ट जे 40 क्वेश्चन आहेत ते मित्रांनो लगेच तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर केले जातील. तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.